महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी 8 यात्रा भरतात। या यात्रेमध्ये चंपाषष्ठी उत्सवाला धार्मिक महत्त्व आहे। पौराणिक काळात भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार घेऊन मणी आणि मल्ल या असुरांशी युद्ध करून विजय मिळवला व खंडोबाचा अवतार घेतला। या विजयाचे प्रतीक म्हणून मार्गशीर्ष प्रतिपदेपासून 6 दिवस जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा होतो। या चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने विश्वासांशी बातचीत केली आहे। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या चंपाषष्ठीचा आज उत्सव सुरू झालेला आहे। या उत्सवाला विशेष असं धार्मिक महत्व आहे आणि याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत जेजुरी देवस्थानचे जे काही प्रमुख विश्वस्त आहेत या आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करू। काय सांगाल, आज प्रशासनाच्या वतीने नेमकी काय सुविधा त्या ठिकाणी भाविकांसाठी करण्यात आली आहे? प्रथमतः सर्वांना सप्रेम जय मल्हार। आज चंपाषष्ठी म्हणजे षडरात्र उत्सव, जसं देवीचं नवरात्र उत्सव असतं तसंच खंडोबारायाचं हे षडरात्र उत्सव आहे। या उत्सवाच्या निमित्तानं गडावरती खंडोबा देवी आणि महादेवीचा घटस्थापना केली जाते। ही घटस्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य आहेत नुसिहे भारती यांच्या हस्ते ही घटस्थापना होणार आहे। आज या चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्रभरातून नाही तर संपूर्ण कर्नाटक, आंध्र, गोवा अनेक राज्यातून अनेक भाविक भक्त खंडोबारायाच्या दर्शनासाठी येत असतात। या भाविक भक्तांना कुठेतरी सोयी सुविधा मिळाव्या। एकतर आपला गड हा डोंगरावरती आहे, त्या गडावरती येण्यासाठी
देवसंस्थांच्या माध्यमातून आपण मोफत गाड्यांची सुविधा करण्यात आलेली आहे। तसेच येणाऱ्या भाविकांना पुजारी वर्ग, ग्रामस्थ, खांडेकरी, मानकरी, गावकरी व श्री मार्तंड देवसंस्थान यांच्या माध्यमातून मोफत अन्नदानाचा इथं कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। या देवसंस्थांच्या माध्यमातून अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं इथं आयोजन करण्यात आले आहे। नक्कीच दुसरे विश्वस्त आपल्यासोबत आहेत मंगेशजी घोणे, तुम्ही काय सांगाल नेमकी ही जी काही चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो, नेमकी काय आख्यायिका आहे या उत्सव पाठीमागे? जय मल्हार। जेजुरीमध्ये दसरा असेल, चैत्र पौर्णिमा असेल, माघ पौर्णिमा असेल, पौष पौर्णिमा असेल, तेलहंडा असेल, चंपाषष्ठी असेल, असे विविध सण साजरे केले जातात। परंतु त्यातला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे चंपाषष्ठी हा होय। चंपाषष्ठी म्हणजे खंडोबाचा अवतार घेतलेला दिवस चंपाषष्ठी। मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला देवाचे घट बसतात व त्या ठिकाणी मणिमल्ल्याचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने निर्माण केलेल्या महामारीचा आज जन्म झाला। हा एक युद्ध महामारीचा आणि मणिमल्ल्यांचं 6 दिवस चाललं व 6व्या दिवशी घृतमारी पराभूत झाल्यानंतर भगवान शंकराने मार्तंड भैरवाचा म्हणजेच खंडेरायाचा म्हणजे सदानंदाचा अवतार 6व्या दिवशी घेतला, म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या षष्टीला हा अवतार घेतला। त्यावेळेस अवतार घेतल्यानंतर संपूर्ण देवगणांनी त्यांच्यावर चाफ्याच्या फुलांचा वर्षाव केला, त्यामुळे चाफ्याला इथे विशेष महत्व आहे। त्यामुळे या दिवसाला चंपाषष्ठी असंही म्हणतात। महाराष्ट्राचं कुलदैवत असल्यामुळे आणि ज्यांचं कुलदैवत असेल जगामध्ये त्या प्रत्येक व्यक्तीला या 6 दिवसात देवाचं दर्शन करायला लागतं, तळी भंडार करायला लागतो, आपल्या घरातील देव ते भेटायला आणायला लागतात आणि भरीत रोडग्याचा नैवेद्य प्रसाद करून या उत्सवाची सांगता होते। नक्कीच मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात, कशा पद्धतीने सोय करण्यात आलेली असते आणि भाविकांना नेमकं काय प्रामुख्याने आवाहन कराल तुम्ही? सर्वांना जय मल्हार। इथं भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था केलेली आहे, त्याचप्रमाणे भाविकांना येण्या जाण्यासाठी खालून वर येण्या जाण्यासाठी देवसंस्थांच्या वतीनं गाड्यांची व्यवस्था केलेली आहे। तसेच 6 दिवस देवसंस्थान त्याचप्रमाणे पुजारी वर्ग, ग्रामस्थ यांच्या मार्फत भोजनाचा म्हणजे प्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने इथे यावं आणि सर्वांनी दर्शन घ्यावं ही भाविकांना विनंती। अशा पद्धतीने या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं, नेमका काय उत्सव असतो हा? 6 षडरात्रीचा उत्सव हा प्रतिपदेला आज सुरू झाला। आज परमपूज्य शंकराचार्य यांच्या हस्ते या ठिकाणी आज घटस्थापना होईल। त्याच्यानंतर उद्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होतील, त्याच्यात मार्तंड विजय ग्रंथाचं पारायण, त्याचबरोबर विविध गायक यांच्या माध्यमातून रोज देवाला सेवा दिली जाईल। विशेषतः पंचमीच्या दिवशी तेलहंडा म्हणजे तेलवण आणि देवाला हळद लावल्याचा कार्यक्रम होईल आणि त्याच्या शेवटच्या दिवशी चंपाषष्ठीच्या दिवशी संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या हस्ते महापूजा होऊन कार्यक्रमाची सांगता होईल। केळकोट जय मल्हार। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला जेजुरीचा खंडोबा आज मार्गशुद्ध चंपाषष्ठी प्रतिपदा म्हणजे आज खऱ्या अर्थाने खंडोबाच्या नवरात्राला सुरुवात होते। चंपाषष्ठी हा 6 दिवसाचं खंडोबाचं नवरात्र असतं। आज पाटे महापूजा करून कुलदैवताला संपूर्ण कापसी असं भरजारी पोशाख पैठण यांचा करण्यात आला। त्याचबरोबर करवीर पीठाचे शंकराचार्य व मार्तंड देवसंस्थांचे सर्व विश्वस्त पुजारी सेवक वर्ग व खांदेकरी, मानकरी, समस्त ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये हा घटस्थापनेचा सोहळा पार पडला। व त्याचबरोबर हा 6 दिवस चालणारा उत्सव आणि चंपाषष्ठी दिवशी मणिमल्ल दैत्याने जो अवतार घेतला मार्तंड भैरवाचा शंकराने, तो त्यामुळे तलवारीचे खंडन केलं म्हणून खंडोबाचे नाव पडलं। आणि आपण आषाढी एकादशी दशमी नवमीपासून जे नवीन कांदा आणि वांग खात नाही त्याला ते हे म्हणतात। त्याच्यामुळं चंपाषष्ठी दिवशी जे भरीत वडक्याचा नैवेद्य व बाजरीची भाकरी हा खंडोबाला नैवेद्य दाखवल्यानंतरच हा वांग भरीत वडका हा नैवेद्याचा प्रसाद हा घेतला जातो, अशी आख्यायिका आहे। आणि रोज भाविकांना जवळजवळ 10,000 लोक असं जेवतील असं महाप्रसादाची सोय पुजारी सेवक वर्गाच्या वतीने व सर्व भाविक भक्तांच्या मदतीने हा 6 दिवस अन्नदानाचा महाप्रसाद चालू राहणार आहे।